गुन्ह्याची थोडक्यात हकीकत. वरील तारखेस, वेळी व ठिकाणी यातील आरोपी नामे: पल्लवी मंदार कदम, राहणार रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर. मूळ नाव: परवीन मोदीन मुजावर. एजंट: राणी कुंभार, राहणार पंचशील नगर. राधिका लोंढे, राहणार मिरज. सुमन वाघमारे, राहणार मिरज. नाईकबाई, राहणार कलानगर, सांगली. या सर्वांनी मिळून पल्लवी हिचे पहिले लग्न झाले आहे हे माहीत असताना देखील वरील सर्व एजंटांनी मिळून माझे पल्लवी हिच्यासोबत लग्न लावून देऊन फिर्यादीकडून 1.5 लाख रुपये घेऊन आपापसात वाटून घेऊन फिर्यादीची फसवणूक केली आहे. तसेच पल्लवी हिने तिचे पहिले लग्न झाले ही गोष्ट फिर्यादीपासून लपवून ठेवली. तसेच तिचा पती मंदार कदम हा जिवंत असताना सुद्धा फिर्यादीसोबत दुसरं लग्न केलं. ती स्वतः मुस्लिम धर्माची असून फिर्यादीसोबत पल्लवी कदम या हिंदू नावाने फिर्यादीस लग्न करून स्वतःची परवीन मुजावर ही मूळ ओळख लपवून फिर्यादीसोबत लग्न करून फिर्यादीची फसवणूक केली आहे म्हणून वगैरे वरीलप्रमाणे गुन्हा दाखल होताच माननीय पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली संजयनगर पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी श्री बयाजराव कुर्डे व पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी पोलीस अंमलदार यांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन घटनास्थळी तात्काळ भेट दिली आहे. सदर गुन्ह्यातील आरोपी पल्लवी मंदार कदम, मूळ नाव परवीन मोदीन मुजावर, राहणार रेल्वे स्टेशन जवळ, झोपडपट्टी, गांधीनगर, जिल्हा कोल्हापूर. राणी उर्फ रत्नाबाई सुभाष कुंभार, राहणार शिंदेमळा, मेडगुळे प्लॉट, जुना बुधगाव रोड, पंचशील नगर, तालुका मिरज, जिल्हा सांगली. राधिका रतन लोंढे, राहणार लोंढे कॉलनी, न्यू इंग्लिश स्कूल जवळ, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली. सुमन वाघमारे, राहणार वैरण बाजार जवळ, गार्डन टेलर्स जवळ, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणून त्यांच्याकडे सदर गुन्ह्याबाबत चौकशी केली असता त्यांनी सदरचा गुन्हा केल्याचं निष्पन्न झालं. सदर गुन्ह्याच्या तपासकामी यांना अटक करण्यात आली आहे. सदर गुन्ह्याचा अधिक तपास बयाजीराव कुर्डे पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण स्वामी करीत आहेत. सदर आरोपींनी अशा प्रकारे अजून कोणाची फसवणूक केली आहे का याबाबत आरोपींकडे अधिक तपास सुरू आहे. तसेच अशाचा प्रकारची तक्रार काजल सागर पाटील, राहणार रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर, मूळ नाव करिश्मा हसन सय्यद हिच्या विरुद्ध दीपक वैजनाथ भोसले, वय वर्ष 26, जात हिंदू मराठा, व्यवसाय शेती, राहणार आनपटवाडी, तालुका पाटोदा, जिल्हा बीड, मोबाईल नंबर 9307 60 29 15 यांनी दिली आहे. फिर्यादीप्रमाणे संजयनगर पोलीस ठाण्यामध्ये 00/2024 BNS कलम 319-2 318 4 82 1 82 2 3 5 प्रमाणे गुन्हा दाखल करून सदरचा गुन्हा पाटोदा पोलीस ठाणे, तालुका पाटोदा, जिल्हा बीड यांच्याकडे वर्ग करण्यात आला होता. सदर गुन्ह्यातील आरोपी नामे: काजल सागर पाटील, राहणार रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर, मूळ नाव करिश्मा हसन सय्यद. एजंट: सारिका दीपक सुळे, राहणार आरवाडे पार्क, मसोबा मंदिर समोर, सांगली, मोबाईल नंबर 9307 25 30 10. एजंट: अजित अप्पा करात, राहणार पाटील गल्ली, वालनसवाडी, सांगली. एजंट: कमल अनिल जाधव, राहणार अहिल्यानगर, शेंडगे किराणा जवळ, माधवनगर, सांगली यांचा शोध घेऊन त्यांना आज रोजी पाटोदा पोलीस ठाणे, जिल्हा बीड यांच्या ताब्यात देण्यात आले. सदरची कारवाई संजयनगर पोलीस ठाणे व पाटोदा पोलीस ठाणे यांच्याकडून संयुक्तपणे करण्यात आली. तरी सदर दोन्ही मुख्य आरोपी नामे: पल्लवी मंदार कदम, मूळ नाव परवीन मोदीन मुजावर, राहणार रेल्वे स्टेशन जवळ, झोपडपट्टी, गांधीनगर, जिल्हा कोल्हापूर, व काजल सागर पाटील, राहणार रेल्वे स्टेशन, झोपडपट्टी, गांधीनगर, कोल्हापूर, मूळ नाव करिश्मा हसन सय्यद यांनी तसेच वर नमूद एजंट यांनी अशा प्रकारे लग्न करून कोणाची फसवणूक केली असेल तर तात्काळ संबंधित पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास पुढे यावं असं संजयनगर पोलीस ठाणे व सांगली जिल्हा पोलीस दलातर्फे नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे. दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल.